मोठे मोठे महामार्ग झालेले आहेत ना, यांच्या जर माझ्यासारख्याला चौकशी करायला सांगितलं ना, तर यांचे सगळे क्वालिटी कंट्रोल तपासून, यांचे सगळे एस्टिमेट तपासून सिंचन घोटाळ्याच्या पेक्षा 10 पट घोटाळा महामार्गांमध्ये झालेला आहे हे सिद्ध होऊ शकतं. परंतु हे कोणी करणार नाही, कारण की सर्व सरकार भ्रष्टाचारी आहे. फडणवीस भ्रष्टाचारी आहेत आणि ते केंद्र सरकार भ्रष्टाचाराला पाठिंबा दे. हे नुसते न मैं पैसे खाऊंगा न खाने दूंगा या सगळ्या खोट्या घोषणा होत्या. मी चौकीदार हूं. कशाचा चौकीदार? त्या अदानीला केवढा केला? हा आहे ती फॅक्ट आहे की जो माणूस कुठेच नव्हता तो जगात पहिल्या 2-3 मध्ये येऊन जातो. ही कोणाची कृपा आहे? म्हणजे हे सगळं असं भाजपचं सरकार आहे. त्यामुळे आता दुसरी एक पार्टी चांगली नव्हती म्हणून भाजपला निवडून द्यावं लागलं ना. काँग्रेसवाल्यांनी सुद्धा भ्रष्टाचार केला म्हणून भाजप निवडून दिलं. काँग्रेसवाले जर पूर्वीच्या काँग्रेसवाल्यांसारखे असते, असं 70च्या आसपास जे काही काँग्रेसचे पुढारी होते ते चांगले होते. आता मी नोकरीला लागलो तेव्हा मी 80 साली काँग्रेसचे पुढारी पाहिलेले आहेत. मधुकरराव चौधरी सारखा माणूस मी जळगावमध्ये पाहिलेला आहे. अरुणभाई गुजराती सारखा माणूस मी पाहिलेला आहे. खूप चांगले चांगले लोक मी पाहिलेले आहेत की जे लोक अशी भ्रष्टाचार करत नव्हते. परंतु त्यानंतर सगळी परिस्थिती बदलली आणि भ्रष्टाचारी लोकांना महत्व आलं. भ्रष्टाचारी लोकांनाच तिकीट दिलं जातं, भ्रष्टाचारी लोकांनाच मंत्री बनवलं